मी प्रमोददादा गायकवाड, सोलापूर अनुसूचित जाती 42 राखीव मतदारसंघ लोकसभा या मतदारसंघामधून मी उमेदवारी अर्ज भरला होता। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पूरक म्हणून आपण भरलं होतं। आज मी माघारी घेत आहे। माघारी घ्यायचं कारण म्हणजे हे भारताचे जे संविधान आहे, हे संविधान बचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी मी स्वतः माघारी घेत आहे। आज जर बघितलं आपल्या सोलापूरची परिस्थिती, 10 वर्षाचं बघितलं तर भाजपला आम्ही निवडून दिलं, पण सोलापूरचा कसलाही विकास झाला नाही। पहिले 5 वर्ष शरद बनसोडे साहेब होते, त्यांना का ते दारू पिण्यापेक्षा त्यांना वेळच मिळाला नाही। आणि दुसरं जे जय सिद्धेश्वर महाराज होते, नकली जातीचा दाखला आणून संपूर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये ते दिशाभूल केले, कसल्याही प्रकारचा विकासाचं काम केलं नाही। तर परत आम्ही जर बघितलं, मोदी सरकार जे म्हणते प्रत्येकाच्या गरिबाच्या खात्यामध्ये 15-15 लाख बघतं। मी लष्कर भागामध्ये राहत असताना गोरगरीब जनता मला रोज विचारते, दादा 15 लाख माझ्या खात्यामध्ये कधी येते? आज 5 वर्ष संपून गेले, 15 पैसे बी त्याच्या खात्यामध्ये आले नाहीत। लाखो लोकांना काम देतो म्हणजे तरी कामं बी दिले नाहीत। अशा जर भूल तापा देणाऱ्या BJP सरकारला त्यांना मातीत जर गाडायचं असेल, आणि हे जे राम सातपुते साहेब आहेत, कोण म्हणते माळशिरस आहे, कोण म्हणते बीडचा आहे, हे अशा भूल तपा देऊन, आणि तोच बघितला तर त्याचा व्यवसाय उद्योग वेगळा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो। आम्ही त्याचा इतिहास बघितला की पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी राम सातपुते केलेलं आहे। आपण जर BJPला कमळावाल्या जर मतदान केलं की आमचं सोलापूर शहर हे महात्माचं शहर आहे, असला शहर आमचं शांततेनं राहण्यासाठी असल्या जातीवादी दंगलखोराला याला